आय टेल यू माय डिअर, हा जो मुलगा आहे ना, तो काही बागकाम करायला जन्माला आलेला नाही. डॉक्टर क्विक आपल्या पत्नीला म्हणाले. गेले 4 दिवस ती डॉक्टरांच्या तोंडून हा संवाद ऐकत होती. त्यांची कार जे हॉस्पिटलच्या दारात शिरली की बागकाम करणाऱ्या त्या सावळ्या परंतु पाणीदार आणि तेजस्वी तरुणाला पाहून डॉक्टर हेच वाक्य म्हणायचे. 5व्या दिवशी डॉक्टरांची बायको वैतागली. बायको ती इंग्लिश मॅडम असो की अशिक्षित भारतीय, रोज रोज नवऱ्याचं तेच पुराण ऐकून वैतागणारच. अहो, किती दिवस ऐकवताय हे मलाही दिसतं त्या मुलातलं वेगळेपण, पण नुसतं म्हणून काही होणार आहे का? हॉस्पिटलचं तुमचं इन्स्पेक्शन संपून आपण इंग्लंडला परत जाऊ तरी तुम्ही मला हेच सांगत राहणार आहात का? त्या मुलाला बोलवा, त्याची चौकशी तर करा. डॉक्टरना सल्ला पटला. यू मिस्टर, ओ बॉय, कम हियर. रामनं ती हाक ऐकली आणि इकडं तिकडं पाहिलं. त्याच्याशिवाय बागेमध्ये दुसरं कुणीही नव्हतं हे खरं होतं, पण हाक देणारे इंग्लिश डॉक्टर होते आणि तेही जे हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन करायला आलेले. शिवाय डॉक्टर कारमधून आले होते आणि सोबत त्यांची पत्नी पण दिसत होती. त्यामुळे त्यांचं आपल्याशी काही काम असण्याची सुतराम शक्यता नव्हती. रामनं त्या हाकेकडे दुर्लक्ष केलं, पण पुन्हा तीच हाक आली. रामने डॉक्टरांकडे पाहिलं, नजरेला नजर भिडली आणि डॉक्टर आपल्यालाच बोलवत आहेत ही खात्री पटल्यावर रामने हातातली पाण्याची बादली खाली ठेवली, ओले हात पुसले आणि कारकडे गेला. अभिवादनाकरता त्यानं हात जोडले. डू यू अंडरस्टँड इंग्लिश? येस सर. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आय एम अ गार्डनर. व्हॉट इज युअर नेम? R.K. भोसले. What does that mean? R for Ram, K for कृष्णराव आणि BHOSALE भोसले. तुझे वडील काय करत होते? माझे वडील ब्रिटिश सैन्यात पहिले भारतीय जनरल होते. हे वाक्य डॉक्टरनी ऐकलं आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भावच पालटले. ते एकदम कारमधून उतरले आणि रामला घट्ट मिठी मारली. तू कृष्णरावाचा मुलगा? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अरे, तुझ्या बापाने कृष्णरावाने पहिल्या महायुद्धात माझे 2दा प्राण वाचवले. डॉक्टरना तर एका मागे एक आनंदाचे उमाळेच येत होते. त्यांनी कितीतरी वेळा रामला जवळ घेतलं, कुरवाळलं आणि वारंवार बायकोला अभिमानानं सांगितलंही. अरे राम, तू किती शिकलायस? साहेब, मी 10वी पर्यंत शिकू शकलो. मग आता ही नोकरी सोड. मी शिकवतो तुला, हवं तितकं शिक. मुळीच काळजी करू नकोस. इतर कुणालाही परवणीच वाटली असती, पण पराधीनतेच्या वेदना रामनं खूप सोसल्या होत्या. 4 आण्या एवढे उपकार करायचे आणि मग घाण्याच्या बैलाला जुंपायची समाजाची रीत त्यानं अनुभवली होती. आता कुठे जीवनात तो स्वतःच्या कमाईवर जगायला शिकला होता. आर्थिक स्वातंत्र्य हेच माणसाला ताठ मानेनं जगायला देतं हे तो अनुभवत होता. आता काहीही झालं तरी तो स्वातंत्र्य गमवायला तयार नव्हता. शिवाय डॉक्टर करून करून किती मदत करणार हाही प्रश्नच होता. रामने अगदी नम्र आणि सौजन्यपूर्वक नकार दिला. साहेब, तुमच्या भावना मी जाणतो आणि त्याची कदरही करतो, पण मी आत्ता कुठे माझ्या पायावर उभा राहिलो आहे. मला माझ्या मार्गाने जाऊ द्या. कृपा करून गैरसमज करू नका. या विनयशील परंतु स्वाभिमानी बाणाने डॉक्टर मनोमन खुश झाले आणि त्यांनी रामला बागेतून हॉस्पिटलमध्ये आणलं. त्याला वॉर्डबॉय केलं. रामचं प्रमोशन झालं आणि पगार झाला 12 रुपये महिना. काम नवीन होतं, पण रामला आवडलं. आपल्या नम्र आणि सेवाभावी वृत्तीने रामचं सर्वांचं मन लवकरच जिंकलं. रामचं उत्तम वक्तशीर आणि सौजन्यपूर्ण काम आणि शिवाय परदेशी डॉक्टरांच्या मर्जीतला मुलगा म्हणून रामला 4-6 महिन्यातच प्रमोशन मिळालं. त्याला ऑपरेशन थिएटरची अवैद्यकीय जबाबदारी दिली गेली. जे मधल्या बागकामाच्या नोकरीत रामला तशी काही रुची नव्हती, पण काहीतरी काम तर मिळायलाच हवं होतं आणि आपल्या पोटापाण्याची सोय तर करायलाच हवी होती. इतक्या वर्षांनी
प्रथमच आपल्या जीवनाला काही अर्थ येतो आहे असं रामला वाटून गेलं. सर्जन व्हायचं हे त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. भिवंडीला डॉक्टर कानिटकरांकडे कामाला असताना ते स्वप्न सत्यात उतरवायचा रामने दृढ संकल्पच केला होता. कानिटकरांकडे येणाऱ्या पेशंटच्या तक्रारी ऐकणं, डॉक्टर कोणतं निदान करतात आणि कोणती औषधं सांगतात हे डोक्यात साठवणं हा त्याच्या अति आवडीचा छंद होता. आणि आता तर काय, मुंबईतल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलात तो ऑपरेशन थिएटरचा हेड बॉय झाला होता. आत्महत्येचे 2 प्रयत्न विफल झाल्यावर पुन्हा तोच विचार करण्यात अर्थ नव्हता. नियती आपल्याला मरू देणार नाही हे सत्य होतं आणि ते त्यांनी अनुभवलं होतं. म्हणून तुंगारेश्वरच्या जंगलातून राम मुंबईला आला होता. कोणीतरी सद्भावने दिलेला 1 रुपया कामाला आला. 10 आण्यात तो लोकलने मुंबईला आला आणि 6 आण्यात एक वेळ नाश्ता खाऊन त्याने 2 दिवस काढले. फिरता फिरता तो सहज जे रुग्णालयासमोर आला आणि काही कामधंदा मिळतो का हे पाहायला तिथल्या अधीक्षकाला भेटला. 4-5 दिवस रोज येऊन त्यांनी अधीक्षकाचं अक्षरशः डोकं खाल्लं. तेव्हा कुठे त्या अधीक्षकाला पाजर फुटला आणि त्याने रामला बागकाम करायला लावून घेतलं. पगार फारसा नव्हता, पण दोन्ही वेळचं पोट भरायला पुरेसा होता. शिवाय आपण आयुष्यात प्रथमच स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो हा आत्मविश्वास टिकवायला पुरेसा होता. सगळीकडून उपेक्षा पदरात आलेल्या रामला आज त्याची आवश्यकता होती. रामनं आपलं काम मनपूर्वक करायला सुरुवात केली. कधीतरी आपल्याला डॉक्टर व्हायची संधी मिळावी ही तळमळ मात्र मनातून गेली नव्हती. उलट या हॉस्पिटलच्या वातावरणात ती दिवसेंदिवस बळकटच होत होती. आता ऑपरेशन थिएटरचा हेडबॉय झाल्यावर त्याच्या आशा दुणावल्या आणि तिथला प्रत्येक क्षण सत्कारणीच लागला पाहिजे यासाठी राम कटाक्षानं झटायला लागला. रामचा कामातला उत्साह कमालीचा वाढला. ऑपरेशन थिएटरची त्याची जबाबदारी म्हणजे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सगळ्या शस्त्रक्रियांची पूर्ण तयारी करून ठेवायची. होणाऱ्या शस्त्रक्रियांची यादी आदल्या दिवशी यायची. प्रत्येक शस्त्रक्रिया ही वेगळी आणि तिचे डॉक्टर ही वेगळे. प्रत्येकाची स्वतंत्र खासियत असायची आणि आवडीचा मदतनीस वर्गही. राम मात्र प्रत्येक डॉक्टरांच्या मर्जीतला झाला. ऑपरेशन सुरू झालं आणि काही शस्त्र किंवा उपकरणं राहिलीत असं कधीही झालं नाही. शिवाय ऑपरेशन थिएटरमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण अतिशय काळजीपूर्वक व्हायला लागलं. हे काम माझं नाही असं रामनं कधीही म्हटलं नाही. उलट दुसरा एखादा कर्मचारी सुट्टीवर राहिला तर त्याचं थिएटरमधलं काम सांभाळण्यात राम पहिल्या क्रमांकावर असायचा. या सगळ्या उत्साहामागे होती जिद्द आणि सर्जन होण्याची महत्वाकांक्षा. ऑपरेशन थिएटरमधल्या कामामधून माणसाच्या शरीराची पूर्ण ओळख सहजासहजी रामला व्हायला लागली. शिवाय तो एकाहून एक नामांकित सर्जनांचे 6 देशांशी होणारे संवाद ऐकायचा. शिकाऊ विद्यार्थ्यांना कसं आणि काय शिकवलं जातं ते लक्षपूर्वक ऐकायचा आणि नुसतं ऐकायचा नाही तर डोक्यात साठवून ठेवायचा. या जोडीला रामने आणखीन एक उद्योग सुरू केला. शस्त्रक्रियांना सुरुवात झाली की वरच्या मजल्यावर जायचं आणि तिथल्या गवाक्षातून थिएटरमध्ये चालणारी शस्त्रक्रिया बारकाईनं पाहायची. कधी काळी महाभारतात द्रोणाचार्यांचे नाव घेऊन आणि त्यांच्या मूर्तीला वंदन करून धनुर्विद्येत कमालीचे प्रावीण्य मिळवणारा एकलव्य होऊन गेला. रामनेही त्याच एकलव्याला आदर्श मानले होते. जन्मजात मिळालेली सूक्ष्म निरीक्षण शक्ती, विलक्षण बुद्धिमत्ता आणि प्रखर स्मृती यांच्या जोरावर त्याच्या ज्ञानात रोजच्या रोज अपरंपार भर पडत होती. एका वॉर्डबॉयमधून एक भावी सर्जन जन्माला येत होता. नव्हे, स्वतःला घडवत होता. ख्रिसमस म्हणजे डॉक्टरांच्या विश्रामाचा आणि आनंदाचा काळ. एरवी कधीही सुट्टी न घेणारे डॉक्टर त्यावेळी हमखास सुट्टी घेत आणि 25 डिसेंबर ते 5 जानेवारी आपण आजारी पडायला नको असा जणू अलिखित नियमच मुंबईकर त्यावेळी पाळत असत. कमीत कमी मोठे आजार तर मागे लागून जे सारख्या रुग्णालयात जावे लागू नये अशी काळजी घेत.
पण माणसाने कितीही काळजी घेतली तरी प्रत्येकाचे शरीर थोडे साथ देणारे असते. शिवाय आणीबाणीच्या परिस्थितीला काही काळ वेळ नसतो. वेळ ठरवून कधी आणीबाणी येत नाही. जर ती तशी आली तर मग आणीबाणी कुठं राहिली. नाताळनिमित्त सगळे नामांकित डॉक्टर आणि सर्जन सुट्टीवर गेलेले. कुणी परदेशात तर कुणी आपल्या गावी. अर्थात हॉस्पिटल उघडच होतं, पण ते सुद्धा मामूली आणि जुजबी उपचारांपुरतं. आणि ऑपरेशन थिएटर सुद्धा सज्ज करून ठेवलं जात असे. पेशंट नसो व डॉक्टर नसो, थिएटर तर नेहमी स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवणं आवश्यक होतं. वेळ काळ काही सांगून येत नव्हते. आणि तसंच झालं. सुट्टीचा 5वा-6वा दिवस असावा. एक मुस्लिम पेशंट त्याच्या अत्यवस्थ मुलाला घेऊन आला. मुलगा वेदनाने कासावीस झाला होता आणि अधूनमधून किंचाळत होता, आक्रोश करत होता. मुलाचं अपेंडिक्स कमालीचं सुजलं होतं. मियाँ, क्यों लाया बच्चे को इधर? यहाँ तो एक भी डॉक्टर नहीं है, ना कोई सर्जन है. बच्चे को किसी दूसरे अस्पताल में ले जाओ और वह भी जल्दी. रामने त्याला सल्ला दिला. कुठं घेऊन जाऊ बेटा? कोणत्याच इस्पितळात डॉक्टर नाही. काहीतरी कर, कुणाला तरी बोलो. माझा बच्चा रात्रभर तळमळत होता. चाचा, कुणाला बोलू? हॉस्पिटलचा एकही सर्जन मुंबईत नाही. ही तात्काळ ऑपरेशनची केस आहे. कहीं भी प्राइवेट में दवाखाने में ले जाओ. अरे बेटा, प्राइवेट में जा सकता तो इधर कायकू लाता? इतना पैसा कहाँ है गरीब के पास? अरे काहीतरी कर. मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. आता पावे तो थिएटरचे इतरही कर्मचारी जमा झाले होते. तेही त्या पेशंटला समजवायला लागले, पण तो मानायलाच तयार नव्हता. इकडे मुलाच्या वेदना वाढायला लागल्या, त्याची प्राणांतिक तळमळ व्हायला लागली आणि तिकडे बापाचं काळीज तडफडायला लागलं. पण काही उपाय होऊ शकत नाही हे पाहिल्यावर बापाचा धीर सुटला. तो वेड्यासारखा टेबलावर डोकं आपटून घ्यायला लागला. सावरणारे 10 हात धावले, पण तो पावे तो त्याचं मस्तक पार फुटलं होतं आणि रक्ताचे पाठ चेहऱ्यावरून व्हायला लागले होते. ते रक्त पाहिलं आणि राम कमालीचा अस्वस्थ झाला. मुलगा वाचत नाही असं पाहून बाप आपला कपाळ मोक्ष करायला तयार झाल्याचा अनुभव हृदय विदीर्ण करणार होता. त्याचं काळीज कलबललं. जमलेले सगळेच अस्वस्थ झाले होते आणि आपल्या हाती काहीच नाही म्हणून हताश आणि उदासीनही झाले होते. पण रामच्या अवस्थेतून त्याच्यातील सर्जनशील खऱ्या अर्थानं जागी झाली. त्यानं मनाशी काही निश्चय केला आणि तो धीर गंभीर आवाजात म्हणाला, देखो मियाँ, अगर कुछ किया नहीं तो तुम्हारा बच्चा बचने वाला नहीं. ये अब तक तुम जान चुके हो. हाँ, लेकिन कुछ तो करो मेरे बच्चे हैं. सुनो, मैं इसका ऑपरेशन करने जा रहा हूं. मुझसे उसका दर्द और पीड़ा देखी नहीं जाती. अल्लाह पर भरोसा रखो, सब कुछ ठीक हो जाएगा. पेशंट झोपला होता. ती ट्रॉली रामनं ऑपरेशन थिएटरकडे नेली. रामचे सगळे सहकारी आणि मित्र अवाक झाले होते, स्तंभित झाले होते. राम काय बोलून गेला आणि त्याचा काय अर्थ होता हे समजायला त्यांना काही क्षण लागले. आणि जेव्हा समजलं तेव्हा ते सारेच्या सारे रामच्या मागे थिएटरमध्ये धावले. राम, हे काय करतोस तू? अरे तुला समजतं तरी का? अरे काही भलतंच होऊन जाईल, तुला हातकड्या पडतील. अरे काही वेडं वाकडं घडलं तर हकनाक फासावर जावं लागेल तुला. रामनं सर्वांचा विरोध शांतपणे ऐकला, सगळा गोंधळ संपू दिला आणि एकच वाक्य म्हणाला, जास्तीत जास्त काय होईल? हे पोरग मरेल आणि पाठोपाठ मी पण फासावर जाईल. याहून जास्त तर काही होणार नाही. माझी तयारी आहे. आता तुम्ही गडबड करू नका. मला माझं काम करू द्या. रामचे हे निर्धारीचे आणि निर्वाणीचे शब्द आणि त्याच्या चेहऱ्यावरचे वज्र निश्चयाचे भाव पाहिल्यावर मात्र कोणीही काहीही बोललं नाही आणि नको असलेले सारे जण थिएटरच्या बाहेर चालले गेले. थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रामने त्या मुलाच्या वडिलांकडून लेखी संमती मात्र न विसरता घेतली. रामने एक वार टेबलावरच्या उपकरणांकडे पाहिलं. शस्त्रे निरुपद्रवी होती. ती कुणाचा जीवही घेत नव्हती की कुणाचा जीव वाचवतही नव्हती.
जीव घेणारा किंवा वाचवणारा माणूस होता. शस्त्र ही केवळ साधनं होती, ती माणसाच्या हातातली साधनं होती. कुशल हात, सद्भावना आणि ज्ञान या त्रयींच्या हाती शस्त्र आलं तर जीव वाचवता येत होता. अविवेक, अविचार आणि भावनावशता या त्रयींच्या हाती शस्त्र आलं तर जीव घेता येत होता. रामने पुन्हा एकदा त्या चकाकत्या शस्त्रांकडे आणि आपल्या हातांकडे पाहिलं. हात त्याचेच होते, सद्भावना तर होतीच आणि म्हटलं तर ज्ञानही होतं. मुलाचा जीव वाचू शकला असता. हृदयात कुठेही अविवेक, अविचार किंवा भावनावशता नव्हती. मुलगा वाचावा ही तीव्र इच्छा होती. हातही शस्त्रक्रियेसाठी तयार होते. कसोटी होती ती ज्ञानाची आणि तीही केवळ पाहून व ऐकून मिळवलेल्या ज्ञानाची. रामने हातात सुरी घेतली. त्याच्या हाताला कुठेही थरकाप नव्हता की छाती धडधडत नव्हती. चांगले शिकले सवरलेले डॉक्टर स्वतःच्या जबाबदारीवर जेव्हा पहिली शस्त्रक्रिया करायला जातात तेव्हा त्यांचे हात थरथरतात, छाती धडधडायला लागते, अंगाला घाम येतो. हे रामनं अनेकदा पाहिलं होतं. अशा वेळी सहाय्याध्यानी दिलेल्या आधारानं धीरानं काम करायची हिंमत येते हेही त्यानं पाहिलं होतं. त्याच्यासमोर कुणीही सहाय्यध्यायी नव्हते की कुणी अनुभवी नव्हते. त्याने तर कोणतीही वैद्यकीय परीक्षाही दिली नव्हती, पण त्याचे हात, मन आणि बुद्धी स्थिर होती आणि हृदयात परिपूर्ण आत्मविश्वास होता. ज्ञान आहे की नाही ही कसोटी क्षणातच लागणार होती. पेशंट सोबत राम सुद्धा जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा होता. पेशंट दगावला तर त्याच्या भोवती मृत्यूपाश निश्चित होता. एकाचं दफन झालं असतं तर एकाचं अधोरय देहिक. पेशंट वाचला तर रामही वाचणार होता. रामने पेशंटच्या पोटाला छेद दिला. अपेंडिक्स फुटायच्या स्थितीत आलं होतं. ते काढून टाकलं आणि टाके देऊन जखम शिवून टाकली. पेशंटला काही झालं नाही. भूल उतरली. तसं पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य पाहिलं आणि रामचा जीव भांड्यात पडला. पेशंटही वाचला होता आणि रामही. ऑपरेशन थिएटर बाहेर तर मोठा जल्लोष झाला. पेशंटच्या बापानं तर रामला मिठी मारून त्याचे किती मुके घेतले याची कल्पना करता येणार नाही. बापाच्या डोळ्यात अश्रू आणि ओठावर हसू अशी मनोरम स्थिती होती. त्याला रडायलाही येत होतं आणि आनंदाचे आवेगही येत होते. रामचे मित्र आणि सहाय्यध्यायी तर रामकडे एखादा अद्भुत चमत्कार पाहत आहोत असे बघत होते. एका वॉर्डबॉयने ऑपरेशन केलं होतं आणि तेही यशस्वीरित्या केलं. हे काहीतरी अतर्क्य घडलं होतं. त्याने जल्लोष करून रामची मिरवणूक काढायची शिल्लक ठेवली. नाताळच्या सुट्ट्या संपेपर्यंत रामनं शस्त्रक्रिया केल्याची आणि तेही यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्याचे वर्तमान हॉस्पिटलच्या ज्याच्या त्याच्या तोंडी झाले होते. राम हा कौतुकाचा, औत्सुक्याचा आणि आदराचा विषय झाला होता. नाताळच्या सुट्ट्या संपल्या. हॉस्पिटलचे एक एक डॉक्टर कामावर रुजू झाले आणि प्रत्येक डॉक्टरला रामने केलेल्या शस्त्रक्रियेची हकीकत कळली. कुणाचे आश्चर्य, कुणाचा विस्मय आणि कुणाचा अविश्वास. पण अविश्वास फार काळ टिकणारा नव्हता. हॉस्पिटलच्या नियमांचे पालन करून रामने पेशंटला ऍडमिट केल्यापासून डिस्चार्ज देईपर्यंत सगळे रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवले होते. त्यात ऑपरेशन कसं केलं याची इत्तंभूत माहिती लिहून ठेवली होती. तो रेकॉर्ड सत्य आहे हे सांगणारे 5-25 तरी साक्षीदार होते. जेजीच्या सुप्रिटेंडंटच्या कानावर ही गोष्ट जायची राहिली नाही. त्याने ऑपरेशनचे रेकॉर्ड्स मागवले. संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून चौकशी सुद्धा केली. त्यांनी बराच विचार केला आणि कमिटी समोर रामला बोलावलं गेलं. भोसले, अफरोजवर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया तुम्ही केली? हो सर. तुमच्यापाशी कोणताही शैक्षणिक पात्रता अनुभव नाही हे तुम्हाला माहीत होतं? हो सर. तुमच्या हातून अफरोजचा मृत्यू देखील झाला असता याची जाणीव होती? हो सर. तरी तुम्ही ऑपरेशन का केलं? माझ्या मर्यादांची मला जाणीव होती सर, पण मला पूर्ण आत्मविश्वास होता. शिवाय ती केस इमर्जन्सीची होती. आपल्याच काय,
पण दुसऱ्या कोणत्याही इस्पितळात एकही डॉक्टर नव्हता. काही केलं नसतं तर तो पेशंट मरणार हे निश्चित होतं. म्हणून मी सर्जरी केली. पेशंट वाचला हे सत्य आहे. राम बोलत होता ते सत्य होतं आणि त्याने पेशंटचा जीव वाचवला हेही सत्य होतं. पण शिस्त आड येत होती. सुप्रिटेंडंटचा निरुपाय होता. मिस्टर भोसले, तुमचं वर्तन हे शिस्तीच्या विरुद्ध आहे हे तुम्हालाही मान्य असेलच. त्यामुळे तुम्ही क्षमा मागून टाका, तरच हे प्रकरण इथं संपवता येईल. रामच्या भुवया वक्र झाल्या. क्षमा मागायची ती कशा करता? एका पेशंटचा जीव वाचवला म्हणून क्षमा मागायची? मुळीच नाही, कदापि नाही. तर मला समजलं नाही आपलं बोलणं. कशाबद्दल क्षमा मागायची मी? जर तो पेशंट ऑपरेशनमध्ये दगावला असता तर तुम्ही मला काही सोडलं नसतं, सरळ फासावर जाऊ दिलं असतं. पण जेव्हा तो वाचला आणि शस्त्रक्रियेनंतर आता पावेतो त्याच्यात कोणताही बिघाड झाला नाही, त्याच्या घरचे कुणीही कोणत्याही प्रकारची तक्रार घेऊन आले नाहीत, मग मी क्षमा कशाबद्दल मागायची? हॉस्पिटलची शिस्त आणि प्रथा या विरुद्ध वर्तन असल्यामुळे तुला माफी मागावी लागेल, लेखी माफी मागावी लागेल. माफ करा सर, पण ते मला पटत नाही आणि माझ्या तत्वातही बसत नाही. आपण माझा राजीनामा घ्या, मी ही नोकरी सोडत आहे. सगळे अवाक झाले. क्षणभर कुणी काही बोललं नाही. शेवटी पराभूत स्वरात सुप्रिटेंडंट म्हणाले, राम, तुझा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे. पण आता सांगतो, तू ऑपरेशन फार उत्तम रीतीने केलंस. आम्ही सर्व आश्चर्यानं थक्क झालो. केवळ थिएटरमध्ये काम करून आणि रोजची ऑपरेशन्स पाहून कुणी प्रत्यक्ष सर्जरी करायला धजू शकत नाही आणि यशस्वी तर मुळीच होऊ शकत नाही. यू आर अ जिनियस. विश यू बेस्ट लक. राम नोकरीतून मुक्त झाला. आता 10 दिशा त्याला मोकळ्या होत्या.